महाराष्ट्रात महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत मिळते, पण त्याच बसस्थानकावर नैसर्गिक विधीसाठी 5 रुपये मोजावे लागतात. सुट्टे पैसे नसतील किंवा मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर आमच्या माता भगिनींनी जायचं कुठं? हा प्रश्न छोटा वाटत असला तरी महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी तो डोंगरा एवढा मोठा आहे. नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील महिलांकडे अनेकदा अत्याधुनिक मोबाईल नसतात किंवा ऐनवेळी खिशात सुट्टे पैसे नसतात. मासिक पाळीच्या काळात तर ही समस्या अधिक गंभीर होते. मॉल, दवाखाने आणि हॉटेलमध्ये स्वच्छतागृहे मोफत असतात, मग सरकारी बसस्थानकांवर का नाही? सध्या स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत, तिथे पाण्याची सोय नाही आणि दुर्गंधीचा तर विचारच नको. ही केवळ मागणी नाही तर महिलांच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा अधिकार आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकावरील स्वच्छतागृहे महिलांसाठी पूर्णपणे मोफत आणि स्वच्छ असावी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सरकारपर्यंत हा आवाज पोहोचलाच पाहिजे. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.